एसटी महामंडळाच्या वाहन चालक पदासाठी आता मुलींची नेमणूक करण्यात येणार आहे आणि त्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रशिक्षणही देण्यात येत आहे। सावित्रीच्या लेकींच्या हाती एसटीचं स्टेअरिंग। राज्यातल्या एसटी हाकणार आता महिला ड्रायव्हर्स। एसटी महामंडळाकडून प्रशिक्षणाला सुरुवात। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं म्हटलं जातं। आता तिच्याच हाती राज्यातल्या जनतेचा सुरक्षित प्रवासही सोपवला जाणार आहे। एसटी महामंडळाच्या वाहन चालक पदासाठी आता मुलींची नेमणूक करण्यात येणार आहे। याच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाला यवतमाळमध्ये सुरुवातही झाली आहे। म्हणजे जेंट्स तर करू शकते, पण लेडीज आजपर्यंत कोणा क्षेत्रातनी मागे नाही आहे। या क्षेत्रात जर म्हणजे लेडीजनं म्हणजे समोर जाण्याचा प्रयत्न केला ती चांगल्या पद्धतीने करू शकते। आणि मला तर आनंद होते की मी एसटी चालक म्हणून म्हणजे चालवणार आहे किंवा प्रशिक्षण हातामध्ये घेणार आहे आणि योग्य पद्धतीने सांभाळू शकते। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला एसटी चालक पाहायला मिळतील। राज्यात महिलांनाही एसटी चालक म्हणून संधी देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वर्षभरापूर्वीच केली होती। त्यानंतर भरती, परवाने या सगळ्या तांत्रिक प्रक्रिया पार पाडत प्रत्यक्षात ट्रेनिंग सुरू झालंय। अनुसूचित जमातीतल्या 25 महिलांची ही भरती करण्यात आली आहे। आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्यातील महिला मुली या संधीचं सोनं करताना पाहायला मिळत आहेत। आदिवासी वाड्या वस्तीतील मुलींना ही केवळ नोकरी वाटत नसून अर्थार्जनासोबत स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी सुद्धा वाटतेय। माझी परिस्थिती अशी होती की एकदमच वाईट। आमच्यापाशी पैसे नव्हते शिकायसाठी। माझ्या आईवडिलांना अभिनंदन वाटलं की माझी मुलगी ड्रायव्हर होत आहे म्हणून। माझं म्हणणं असं आहे, मले पाहून आणखीन पोरी शिकवा। आमच्या समाजाचं असं आहे ना तर लहानपणीच लग्न करून देता, पण तसा करू नका। आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर मेट्रो, मोनोरेल, विमानं, अगदी अवकाशयानंही महिला ऑपरेट करतायत। सावित्रीच्या या लेकींनी जमिनीपासून अंतराळापर्यंत सर्व क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलंय। संसाराची गाडी सक्षमपणे हाकणाऱ्या, घरातल्या सर्वांची जीवापलीकडे काळजी घेणाऱ्या सावित्रीच्या लेकींच्या हाती एसटीचं स्टेअरिंग सुरक्षित चालेल याबद्दल शंकाच नाही। प्रसाद नायगावकर, साम टीव्ही, यवतमाळ।